नमस्ते. मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेलं भाषण आणि त्या भाषणाबद्दल विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. मोदी यांनी स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षानिमित्त भाषण करताना दिमागी नक्षलवाद नष्ट झाला पाहिजे असं एक विधान केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे विशेष करून हे काही समजून आलेलं नाही. तसेच त्यांनी 1947 साली हा जागतिक जगाचा नकाशावर विकसित भारत असा आणण्याचा एक स्वप्न दाखवलेलं आहे आणि त्यांच्या ज्या भाषणामध्ये 30 री एकूण झालेल्या आहे. 2014 साली ज्या गोष्टी बोलल्या त्याच ते आता बोलत आहेत. आणि तरुणांनी जो काही आंदोलन केलं, 140 कोटीचा देश आणि या देशामधील असलेल्या शैक्षणिक सुविधांच्या बद्दल अव्यवस्था असल्याबाबत त्यांनी जे काही भाषण केलं त्याबद्दल जे काँक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन झालं आणि लोकशाहीने ते आंदोलन चाललं असताना त्याच्यावर ज्याप्रमाणे अश्रुधूर लाठीमार केलेला आणि कुठेतरी तरुणांवर एक अन्याय केलेला आहे आणि लोकशाहीचा खून केलेला आहे आणि त्याबद्दल कुठे ते बोलले नाहीत. पण त्यांनी दिमागी नक्षलवाद म्हणजे तरुणांमध्ये जे काही गोष्टी आहेत ते नक्षलवादी आहेत का असं त्यांना म्हणायचं आहे असा प्रश्न आहे. 1947चे स्वप्न विकत असताना आजची परिस्थिती काय हे महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण करत असताना मोदी साहेब 17 दिवस संसदेमध्ये फिरकले नाही आणि लोकशाही संसदीय लोकशाही टिकली पाहिजे असं मोदी साहेबांना वाटतं का हा प्रश्न मांडला आहे. 1947चे दिलेले भाषण, 1947 आत्मनिर्भर भारत होणार, मग विजेच्या बाबतीमध्ये होणार, मोठमोठे प्रोजेक्ट येणार असं फक्त सांगत गेलेलं आहे. पण मूलभूत जो धाट आहे स्वातंत्र्य म्हणून 80 वर्ष झालेलं आहेत, ज्या पद्धतीनं सरकार चालत आलेले आहे संसदीय लोकशाही प्रणाली, त्या संसदीय लोकशाही प्रणालीला गेल्या 12 वर्षामध्ये मोदी सरकारनं अक्षताचे लावलेलं आहे. मीडिया जो चौथा खांब आहे तो आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं भाषणाचं विश्लेषण वेगवेगळे तज्ज्ञ लोक करतायत, चांगलं म्हणून बोलतायत, त्यांची धोरणं कशी आहेत चांगली असं सांगतायत. भांडवलशाही लोकशाही राबवत असताना या देशाच्या गरिबाचा SC ST OBC मायनॉरिटीज दलित अल्पसंख्याकांचा विचार सरकारनं केला नाही. सरकार हिंदू मुस्लिमच्या नावाखाली द्वेष निर्माण करत आहे, सामाजिक समता बिघडत आहे आणि राज्यकट्टेपदे कारभार चालवायचा अशी अपेक्षा असताना कुठेतरी केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. ज्या भारतामध्ये ज्या काही वेगवेगळे राज्य आहेत त्या राज्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण त्या राज्यांवर देखील अंकुश ठेवण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे. भांडवलदारांना फायदेशीर व्हावं असे धोरणं राबवलेली आहे. प्रदूषण किंवा नैसर्गिक संपत्तीच्या संदर्भात बोलताना पंतप्रधानांना सांगितलं, परंतु ज्या पद्धतीने कायदे केले गेले, जंगल खाजगी लोकांनाच विकला गेला, अडाणी अंबानीलाच विकला गेला आणि या देशाची संरक्षण व्यवस्था नष्ट केली, याबद्दल काही त्यांचा उल्लेख झालेला नाही. कथनी आणि करणी वेगळी आहे. पंतप्रधान भाषणं वेगळी करतायत, संसदेमध्ये त्याबद्दल उत्तरं देत नाही. लोकशाहीला ते जबाबदार नाहीत अशा पद्धतीचं त्याचं वर्तन आहे आणि जिथे जिथे लोकशाहीला लोक आवाज उठवतात त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतायत. या संदर्भात कुठेतरी पंतप्रधानांच्या भाषणात उल्लेख नाही. शिक्षणामध्ये 60% रक्कम खर्च करणं अपेक्षित असताना गेल्या अनेक वर्षापासून 12 वर्षापासून 2% शिक्षण वर खर्च केले जातात. याबद्दल ते काय बोलत नाही. शिक्षणाचं खाजगीकरण करून येथील गरिबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत करण्याचं धोरण या मोदी सरकारचं चाललेलं आहे. त्याने ज्या काही आश्वासनं दिली तरुणांना रोजगार, त्याबद्दल ते फेल झालेले आहेत. वेगवेगळ्या विदेशी दौऱ्या करत असताना त्यांनी कुठलाच देश त्यांच्या सोबत नाही. ज्यावेळेस पाकिस्तानच्या संदर्भात आपलं युद्ध झालं त्यावेळे एकही शेजारी राष्ट्र आपल्या सोबत राहिलं नाही. त्यामुळं आपली विदेश नीती फेल झालेली आहे. आपण कुठेतरी अमेरिकेच्या धारेने गेलेलो आहोत, जी अमेरिका स्वतःच्या स्वार्थासाठी
इतर लोकांना राबून जाते. वेगवेगळ्या देशामध्ये असंतोष निर्माण करणारी अमेरिका, तिच्या धोरणाकडे आज मोदी सरकार झुकलं. वेगवेगळ्या पद्धतीनं चीन जे काही आपल्यावर आक्रमण करत आहे, अतिक्रमण करत आहे, त्याबद्दल दुर्लक्ष केलं जातं. आणि उद्योग एके उद्योग, धंदा एके धंदा असाच प्रकार मोदी सरकारचा चाललेला आहे. ज्या काही स्वायत्त संस्था आहेत त्यांच्यावर दबाव ठेवण्याचा प्रयत्न आहे, तो कुठंतरी त्याने हटवला पाहिजे. पण 12 वर्षामध्ये जेवढं म्हणून काही या लोकशाहीचा फायदे घेता येतात तेवढं त्यांनी घेतलेलं आहे. आणि या लोकशाही कमकुवत करण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. ज्या पद्धतीनं निवडणुका घेतल्या जात आहेत, EVMला इथल्या लोकांचा विरोध आहे, तरी EVMवर निवडणुका लादल्या जात आहेत. SRIच्या माध्यमातून येथील नागरिकांचं नागरिकत्व हरण केलं जात आहे. हे कुठल्या न्यायात बसत आहेत? एकूण ज्या पद्धतीने पंतप्रधान बोलतात, जे बोलत आहेत त्या पद्धतीने कृती होताना घडत नाही, त्याच्या विरोधात होताना दिसत आहेत. जे 10 ते 5 ते 10% लोक आहेत, जे उच्चवर्गीय आहेत, जे भांडवलदार आहेत, त्यांच्याच हिताचे निर्णय घेतले जात आहेत. आणि निकष हा 140 कोटी लोकांचा लावला जातो. या देशामध्ये 70 कोटी लोकांना सरकारच्या रॅशनिंगवर अवलंबून राहावं लागतं, पण त्यांना रोजगार दिला जात नाही. शोकांतिका आहे. या भाषणाच्या माध्यमातून कुठेतरी अभिजित दिपके यांनी केलेलं आंदोलन आणि त्यामुळं या देशामधला तरुण जागृत झालेला आहे, जेनजी जागृत झालेला आहे. 15 ते 35 वयोगटातील जो युवक, 30 वयोगटातील जो युवक आहे, त्याच्या अपेक्षा 11 वर्षामध्ये मोदी सरकार पूर्ण करण्यास अपयशी ठरलेली आहे. आता बेकारी वाढलेली आहे. अनेक इंजिनियर्स पडलेले आहेत, शिक्षक पडलेले आहेत, D.Ed. B.Ed. पदव्या झालेल्या आहेत, त्यांना नोकऱ्या नाहीत. सरकारी नोकऱ्या भरल्या जात नाहीत. 50% जागा रिक्त आहेत. असं असताना मूलभूत ढाच्यामध्ये बदल, ज्या प्रगती झालेली आहे त्याच्यामध्ये सुधारणा करणं, या संदर्भात मोदी सरकार 12 वर्ष काही केलेलं नाही. मग बुलेट ट्रेनचा असो, हे बुलेट ट्रेन कोणाच्या फायद्याची आहे हा प्रश्न आहे. वेगवेगळे विमानं आहेत ती लादून ते कोणाच्या फायद्याचं हा विशेष निर्माण झालेला आहे. मोठमोठ्या जागा विकण्याचं, खाजगी भांडवलदारांना देण्याचं काम मोदी सरकारनं करून या देशाची अर्थव्यवस्था बिघडून टाकलेली आहे. विदेशी जे काही परराष्ट्रीय धोरण चुकीचं आहे, आर्थिक नीती फसलेली आहे, संरक्षणविषयी जे फेल्युअर यांचं झालेलं आहे, गृह विभागाचे देखील फेल्युअर आहे. आणि देशामध्ये हिंदू मुस्लिमचा वाद निर्माण करून देश अस्वस्थ करण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमातून गेल्या 12 वर्षात झालेलं आहे. ह्याचे आत्मचिंतन करण्याची गरज असताना मोदी सरकारनं हे निवृत्तीचंच भाषण केलं असं एकूण चित्र आहे. पण जी जागृत झालेलं आहे, लोक त्याचं सकारात्मक विश्लेषण करणार आहे. मोदी मीडियाने काही जरी सांगितलं तर त्याच्या विरुद्ध आता झिंजी आक्रमक झालेला आहे आणि देशाची वस्तुस्थिती समोर आणलेली आहे. देश हा आपण 4थ्या स्थानावर अर्थव्यवस्था गेली असं म्हणत असताना कुठंतरी 6व्या स्थानावर घसरलेली आहे. शेजारचे राष्ट्रसंबंध बिघडलेले आहे. आणि असं असताना आपण दिवा स्वप्न 1947ची पाहतो, हे चुकीचं आहे. 2026 आता चालू आहे, 47ला वेळ आहे. तरुण पिढी त्यामुळे म्हातारी होईल. आता रोजगाराचा विचार, आता जनतेच्या ज्या काही गोष्टी आहेत ते विचार करणं गरजेचं आहे. काही असो, 12 वर्ष तुम्ही सरकार केलं, आता यापुढे जेनजी जागृत झाल्या, लोक जागृत झालेली आहे, त्या जागृतीचा विचार करा. जातीय जनगणना करा. जे काही देश आहे, देशाची नकाशे निर्माण करा, गावं मोजून घ्या. ब्रिटिशांनी केलं आहे, त्यानंतर तुम्ही काय केलं हा प्रश्न आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण काय केलं आहे. काँग्रेसला दोष देऊन उपयोग नाही. काँग्रेस असो, BJP असो, त्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे. पण ज्या पद्धतीनं काम चाललेलं आहे तेच पुढे चालू ठेवणं आवश्यक असताना कुठेतरी अतिरिक्त भांडवलशाही राबवून देशाची साधन संपत्ती सर्वचं केंद्रीकरण करून ठराविक लोकांना पैसेवाला करण्याचं आणि या देशाला गुलाम करण्याचं जे काही काम चाललेलं आहे ते चुकीचं आहे. मोदी साहेबांच्या या भाषणानं लोक विचलित तर निश्चित होणार आहे, पण त्यांचे भाट, त्यांची गुणगुण करणारे ते त्या पद्धतीने करणार. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. देश आता जागा झालेला आहे, जेनजी जागा झालेला आहे. शिक्षणाचे अधिकार तो मागत आहे, वेगवेगळ्या आधुनिकतेचे ते मागत आहेत, नोकऱ्या मागत आहेत, महागाई कुठेतरी कम करायला सांगत आहे. आणि त्या दृष्टीनं आता विचार व्हावा. सरकारनं देखील आता दिवा स्वप्नाच्या पासून वस्तुस्थितीकडे झुकावं अशी अपेक्षा. या संदर्भात आपली भूमिका काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय महाराष्ट्र, जय भारत.